रुपयाचा त्यामध्ये समावेश होता। जवळपास या अतिवृष्टीमध्ये 268 तालुक्यापैकी महाराष्ट्रातील 253 तालुके हे पूर्णतः नुकसानग्रस्त म्हणून त्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता। परंतु त्यामध्ये काही गोष्टीचा समावेश होता। या माझ्याकडे दोनही जी.आर. सरकारचे आहेत। 9 तारखेच्या जी.आर. मध्ये ज्या सवलती होत्या, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, तिमाही वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्कात माफी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। परंतु सरकारने 10 तारखेला कदाचित हा जी.आर. घाईघाईमध्ये काढला गेला असेल। यातून आत्ताची सरकारची आर्थिक परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांना हे झेपणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असेल। त्यामुळं या जी.आर. नुसार ही मदत देणे शक्य नाही असं वाटल्यामुळे 10 ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक जी.आर. काढला। त्यामध्ये या सवलतीचा कुठेही उल्लेख नाही। म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची, आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची। या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव NDRFच्या मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे। तो का गेला नाही? कदाचित मुख्यमंत्र्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे, त्यांच्या सरकारमध्ये जी काही बैठक झाली त्यामध्ये जर 268 तालुक्यापैकी 253 तालुके मी दाखवले, तर मी कोणत्या ह्याच्याने सरकारकडे मागणी करू अशी काही चर्चा झाल्याची माहिती आहे। आणि यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते। 3.5 लाख रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ म्हटलं, ते 3 वर्षाचा प्रोग्राम आहे खरडून गेलेल्या शेतीसाठी। आता 3 वर्ष शेतकरी खरडून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करत राहील तर तो खाईल काय आणि जगेल कसा? हे जे काही पॅकेज दिला गेलं, सरकारच्या तिजोरीतून फक्त 6,500 कोटी रुपये जात आहे। त्यापेक्षा एकही रुपया सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही। आणि दिवाळीच्या पूर्वी देऊ सांगणारे त्याच्या मदतीचा कुठेही आता मदत मिळण्याची कारवाई सुरू झालेली दिसत नाही, किंवा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वळती होत असल्याचं दिसत नाही। यावरून शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यावर आणलेली आहे। याही पलीकडे जाऊन जो कापूस आता निघतो आहे, त्या कापूस खरेदीला अद्याप केंद्राने परवानगी दिलेली नाही। CCIची परवानगी नाही दिली। त्यामध्ये 2 अटी टाकल्या होत्या, त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी होती। ओलावा, ज्याला मॉइश्चर म्हणतो आपण, तो कमी करावा, आणि दुसरी अट की त्याची लेंथ, यावरून महाराष्ट्रातील कापूस CCI खरेदी करताना हात आकडता घेईल, हात राखून घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि असं जर झालं तर व्यापाऱ्यांच्याकडे 4-4.5 हजार रुपयामध्ये कापूस विकावा लागेल आणि शेतकरी बर्बाद होईल, उद्ध्वस्त होईल। या महायुतीच्या महापापी सरकारमुळे शेतकऱ्यांचं वाटोळ होताना दिसत आहे। सोयाबीनचं पीक तर सर्व गेलं, पण जे काही मिळत आहे
त्याचे दर 4-4.25 हजारच्या पुढे जात नाही. 3,600 रुपये काल माहिती घेतली. 3,600 रुपयामध्ये सोयाबीन विकला जात आहे. थोडी तरी जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर इतका शेतकऱ्यांचा छळ यांनी करू नये अशी माझी सरकारकडे विनंती आहे. जर करेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की नाहीतरी तुमचं जीवन अंधकारमय झालं आहे तर प्रत्येकाने शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचा या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी 1 तास महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात येण्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतोय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मदतीचा कुठेही उल्लेख नाही. GR बदलवले जात आहेत. सवलती पहिले घोषित करायच्या नंतर बदलायच्या हा जो काही प्रकार आहे हा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे. हो, बाजार समित्यांमधील व्यवस्थापन मंडळ बरखास्त केलेलं आहे. आता सगळे अधिकार जे आहेत ते पणन मंत्र्यांकडे देण्यात आलेले आहेत. अध्यादेश जारी केलं सरकारने. नाही, हे काय आहे नवीन सोय. पणन मंत्री त्यांच्या राज्यमंत्र्याला खाण्याची सोय. अरे तुम्हाला जर केंद्र सरकारच्या निर्णयानुसार किंवा धोरणानुसार राष्ट्रीय कृषी बाजार समित्या करायच्या असतील तर स्वतंत्र करा. सरकारने नवीन करावेत. पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी निवडून जातात त्यांना बरखास्त करणं आणि सरकारने प्रशासक म्हणून अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री पणनचे उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री हा काय खेळखंडोबा आहे. म्हणजे तुम्हाला मुंबईचा उलाढाल 10,000 कोटीची आहे. तुमची बुरी नजर वाईट नजर त्यावर आहे. त्यातून या मंत्र्यांना मलिदा खाण्यासाठी यांची सोय करण्यासाठी यांना भ्रष्टाचारानं पैसे मिळवण्यासाठी हे हिरवं कुरण दिसतंय. मग हे जनावरांसारखे जातील आणि तिथे चरतील अशा प्रकारची व्यवस्था या जे निवडून आलेलं मंडळ बरखास्त करून केलं जात आहे. एकीकडे पुण्यासाठी वेगळा निर्णय घ्यायचा पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आणि मुंबईसाठी वेगळा निर्णय घ्यायचा. मला हे वाटतं एकूणच महाराष्ट्रातील या ज्या काही मोठ्या 7 कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांचा जो GR सरकारने काढला त्याला चॅलेंज करण्याचं देण्याचं काम सुरू आहे. आणि ही तर मी म्हणेल की जनतेच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या ठिकाणी अतिक्रमण करून शासनाने निवडून आलेल्या प्रतिनिधीला दूर करून रान मोकळं करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग या मंत्र्यांनी शोधलेला आहे. सरकारने शोधला आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे.